लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जे आहे त्याचं मतदान झालेलं आहे. उद्या त्याचे निकाल देखील हाती येतील आणि त्या अगोदर पत्रकार काय सांगतायत हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजू पाटील सर आहेत. सर, कशा पद्धतीचा कौल असणार आहे, कशा पद्धतीने ही निवडणूक झाली पहिल्यांदा ते सांगा. पहिल्यांदा लातूर जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आहे आणि चुरशीची निवडणूक होत असताना अमित देशमुखांनी म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची जी भूमिका विरोधकांची असते ती अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहे. अमित देशमुखांनी प्रत्येक सभेमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत की तुम्ही हे सगळे प्रश्नाचं सोडवणूक करण्यासाठी तुम्ही काय केलं, आणि विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधीच या निवडणुकीमध्ये अमित देशमुखांनी दिली नाही आणि त्यामुळं अमित देशमुखांच्या सभेचं कौतुक झालं. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे की ही निवडणूक जातीवर होतानाची मला दिसत नाही. ही निवडणूक थेट काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशा दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रमुख त्यांच्या लढती आणि त्यांच्या विचारावर झालेली ही निवडणूक मला दिसते. कशा पद्धतीचा हा सगळा पॅटर्न राहिला, कोण आक्रमक म्हणजे अमित देशमुखांचा आक्रमक प्रचार कशा पद्धतीने यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, अमित देशमुख आणि आपण रिंगण ऐकत असाल तर माझ्या एका पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो होतो की अमित देशमुख क्रीजवर बॅट हातात घेऊन गेले ते नॉट आउट राहूनच परतलेले आहेत. त्यांनी विरोधकांच्या हातामध्ये बल्ला दिलाच नाही, शेवटपर्यंत ते फटकेबाजी करत राहिले आणि विरोधकांची जे भिस्त आहे ते मला कोणाचा झेल मिळतोय किंवा अमित देशमुख आऊट होतील का यावरच त्यांचा पूर्णपणे वेळ वाया गेलेला आहे. विरोधकांना चान्सच मिळाला नाही. अमित देशमुख किंवा काँग्रेसला डॉमिनेट करण्याचा जो संधी विरोधकांना अजिबात अमित देशमुखांनी मिळू दिले नाही, उलट त्यांना खुलासा करत राहू. मला हे सांगा की मग कशा पद्धतीनं 3 आमदार भाजपचे होते, तीन ठिकाणी फक्त जिल्ह्याभरात मात्र त्यांचा ऍक्टिव्ह प्रचार असा पाहायला मिळाला नाही, त्याचे काय कारण आहे? नाही, खरं म्हणजे ही निवडणूक सहजपणाने भारतीय जनता पार्टीने जिंकायला पाहिजे होती पहिल्यांदा, कारण त्यांची ताकद खूप मोठी आहे. एकीकडे अमित देशमुख एकटेच आहेत, त्यांच्या मदतीला त्यांचे बंधू धीरज देशमुख सोडले तर फारसा कोणी त्यांच्या मदतीला नाही. बाकी त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही पक्ष लेवलवर काम करतात. भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे 2 आमदार आहेत, म्हणजे 1 विरुद्ध 5 ही सगळ्यात जिल्ह्यातली प्रत्यक्ष लढाई, आमदारांची लढाई. 5 विरुद्ध हात अशा पद्धतीचा थेट सामना झाला. तुमचं बरोबर आहे, 5 विरुद्ध हात असा तो थेट सामना झालेला आहे. आणि तरी सुद्धा अमित देशमुखांनी ही निवडणूक अत्यंत आक्रमक पद्धतीने लढलेली आहे. आकड्याकडे येऊया आपण. 6 मतदारसंघ आहेत आणि 6 मतदारसंघात कशा पद्धतीने त्यांची रणनीती आणि कोण आघाडीवर राहील हे आपण सगळ्यांना सांगूया. पहिल्यांदा हा मतदारसंघ रेणापूर. आता रेणापूर मतदारसंघाचे आमदार रमेश कराड आहेत. रेणापूरमध्ये 14 आणि भाद्याची पकडले तर साधारणपणे 15 जागा त्यांच्याकडे त्यांच्या मतदारसंघामध्ये येतात. मला वाटतं जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या मतदारसंघामध्ये येतात तो लातूर ग्रामीणचा म्हणजे रमेश कराडांचा तो विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये रमेश कराड 50% अधिक चांगली कामगिरी करतील असं साधारणपणे आता दिसतं आहे. म्हणजे समजा 7 जागा तरी भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीणमधून खात्रीने जिंकेल, त्याही पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसची ज्या पद्धतीनं कामगिरी लातूर ग्रामीणमध्ये व्हायला अपेक्षित होती तितकीशी झालेली मला दिसत नाही. पण मांजरा पट्ट्यात जे आहे ते जे वातावरण थोडासा पॅटर्न तो बेल्ट त्यांनी सांभाळलाय, परंतु तो बेल्ट सांभाळून सुद्धा आक्रमक पद्धतीने जे पुढे जायला पाहिजे होतं ते आपल्या जमिनीवर अजूनही कायम आहेत. पण दुसऱ्याच्या जमिनीवर पाय ठेवून पुढे जाण्याची जी कला असते तिथं मला वाटतं लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस थोडंसं कमी पडलं. औसा मतदारसंघात काय चित्र असणार आहे? खरं म्हणजे औसा मतदारसंघातल्या 12 जागा येतात. औसा मतदारसंघामध्ये 12पैकी 10 जागा डोळे झाकून अभिमन्यू पवारांनी जिंकायला हव्या होत्या, कारण त्या माणसाने तेवढं तशा पद्धतीचं 5-6 वर्षामध्ये काम तिथं उभा केलंय. हजारो कोटीचा निधीही आणलेला आहे आणि अभिमन्यू पवार एक चांगला आमदार, जमिनीवरचा आमदार, लोकांच्या संपर्कातला आमदार, लोकांच्या मदतीला जाऊन जाणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळं औसा खूप मोठं यश भारतीय जनता पार्टीला देईल असं वाटलं होतं, परंतु औसामध्ये भारतीय जनता पार्टीने काही चुका केल्या. त्यातली सगळ्यात मोठी चूक ही होती की दिनकर मानेंना त्यांनी पक्षामध्ये प्रवेश दिला. दिनकर माने यांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर औसा मतदारसंघाचं जे समीकरण आहे
हे पूर्णतः बदलल्याचं मला दिसून आलेलं आहे. आकडे किती असणार आहे त्यामध्ये? मी त्यांना 50-50 देईन की 12 जागा आहेत, 6 जागा काँग्रेस जिंकेल, 6 जागा यांच्या वाट्याला येतील, कदाचित 6 पेक्षा सुद्धा एखादी कमी येईल. आता पुढे वळूयात. निलंगा मतदारसंघाचं चित्र काय असणार? संभाजी पाटील निलंगेकर हे तिथले खूप मोठे नेते आहेत. 10 जागा त्यांच्या आहेत, ते तिथे 50-50 कामगिरी करतायत. 5 जागा त्यांच्या वाट्याला येतील, 5 जागा काँग्रेसकडे जातील. पण संभाजी पाटील आणि त्यांचे भाऊ अरविंद पाटील एकत्रित पद्धतीनं सगळा प्रचार यंत्रणा आणि प्रचारात होते, काही फरक पडला नाही असं वाटतंय का? काँग्रेसला तिथे येण्याचे मुख्य कारण काय वाटतं? कसं आहे, अशोक पाटील निलंगेकर यांची जी भूमिका, विधानसभेची जी भूमिका होती, ही भूमिका जरा मला आता या निवडणुकीमध्ये वेगळी वाटली. आणि अशोक पाटील निलंगेकरांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम या निवडणुकीमध्ये केल्याचं मला दिसलं, त्यामुळं काँग्रेसची तिथे ताकद वाटली. उदगीरमध्ये काय चित्र असणार आहे? उदगीर म्हणजे माजी आमदारांचा तो गड मानला जातोय, चांगले कामं केल्याचं सांगितलं जातंय, पण जिल्हा परिषद पंचायत समितीत किती जागा येतील? बघा, उदगीर मतदारसंघामध्ये उदगीरच्या 7 आणि जळकोटच्या 3 अशा 10 जागा तिथे येत आहेत. संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार तिथे काम करतायत. मधला जो अपघात घडला दादांच्या दुःखद निधनाच्या नंतर, एक सहानुभूतीची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आलेली आहे. त्याचा फायदा तिथं संजय बनसोडेंना होताना दिसतोय. उदगीरमध्ये राष्ट्रवादी बऱ्यापैकी म्हणजे तिथे कामगिरी करेल, पण बऱ्यापैकी म्हटलं तरी उदगीरच्या काही जागा म्हणजे 10 पैकी 4 जागा तरी निश्चितपणे काँग्रेसच्या वाट्याला तिथे उदगीर तालुक्यामध्ये, उदगीर मतदारसंघामधून मिळतील असं मला वाटतं. जळकोटची काय परिस्थिती असणार आहे? जळकोटमध्ये 3 जागा आहेत, 3 पैकी 2 जागा जळकोटमध्ये काँग्रेस पार्टी जिंकेल असं मला आता वाटतं. शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूर. अहमदपूरमध्ये काय फाईट असणार आहे, कशा पद्धतीची ही लढत आहे आणि कोण किती जागा? अहमदपूर आणि चाकूर असा तो विधानसभा मतदारसंघ आहे आणि 11 जागा तिथे आहेत. 11 पैकी तिथे अहमदपूरमध्ये 4 जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. तिथे कसं आहे की विनायकराव पाटलांची जी ताकद आहे, तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत विनायकराव पाटील, त्यांची तिथे मोठी ताकद आहे. आणि या 11 जागेपैकी 2 किंवा 3 जागा तर निश्चितपणानं विनायकराव पाटील काढतील शरद पवार गटाच्या, आणि काँग्रेस पण तिथे एखाद दुसरी जागा काढेल. म्हणजे 4 पर्यंत 11 पैकी 4 जागा या महाविकास आघाडीच्या बाजूला येते. हे विचारणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते मुलं देखील उभारल्याचे आणि त्या ठिकाणी मंत्र्यांचा मुलगा उभारल्याचं पाहायला मिळत, त्याची काय परिस्थिती? कुठला मतदार? बाबासाहेब पाटील यांचं चिरंजीव तिथं उभारलेले होते. बघा, हे गणित पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं फसलंय. अल्पसंख्याकांसाठी तुम्ही हा कायदा लावलाय. राणा पाटील जे धाराशिवचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी निवडणूक लढवू शकतात, पण रमेश कराडांचा मुलगा लढवू शकत नाही किंवा बसवराज पाटलाचा मुलगा लढवू शकत नाही. हा कसला न्याय भारतीय जनता पार्टीने ठेवला? जे मराठा नेते आहेत त्यांना हा न्याय लागू नव्हता का? त्यांना भारतीय जनता पार्टीनं का तुमची उमेदवारी विड्रॉल करा म्हटलं? शृंगारे त्यांच्या मुलीला तिकीट दिले. तो पूर्णपणे फसलेला त्यांचा पूर्णपणे प्रयोग आहे. आणि चांगली कामगिरी बाबासाहेब पाटलाच्या चिरंजीवाने तिथे केलेली आहे. फायनल प्रश्नावर फायनल प्रश्न, कसे कुठले आकडा असणार आहे जिल्ह्यातले? बघा, मी पहिल्या दिवसापासून मी एकदा एक बोलतो, त्यावर मी फर्म राहतो. भले मला यश येईल अपयश येईल, मी घंट्याला माझी भूमिका काही बदलत नाही. राजकारण बदलत असतं, परंतु मी जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा अंदाज घेतला त्याही वेळेला मला असं वाटलं की काँग्रेस आघाडी जी आहे की लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता आहे असं मी पहिल्यांदा बोललो. त्याचं कारण असं होतं की लातूर महापालिकेतला जो ट्रेंड होता हा कायम राहिला हो, याच्यामध्ये बदल राहिला नाही. अमित देशमुखांच्या बाजूनं लातूर जिल्हा उभं राहत असताना मला पुन्हा दिसलेलाच आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला की त्यांना मिळणाऱ्या, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, किंवा अमित देशमुख येत आहेत म्हटल्यानंतर लोकांची होणारी गर्दी, किंवा त्यांच्या प्रत्येक वाक्याला लोकांचा मिळणारा प्रतिसाद, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा त्रयस्थ पद्धतीनं बघतो तेव्हा काँग्रेसच्या बाजूनं चांगली हवा असल्याचं मला त्याही वेळेला दिसलं. आणि त्या मुद्द्यावर मी आजही फरक किती जागा येतील आता मला असं वाटतं की 26 ते 28 जागेपर्यंत काँग्रेस एकटा जाईल. 2 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या येतील, 2 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या येतील, आणि एक महाविकास आघाडी ही 32 जागेपर्यंत जाईल. अशा पद्धतीने होईल. सगळी परिस्थिती चित्र असं असणार आहे. थम्पिंग मेजॉरिटी येईल असं वाटतं का? एकतर्फी पक्ष कुठला सत्तेत बसू शकतो का? नाही, असं सध्या परिस्थिती काँग्रेसची असं नाही की काँग्रेस 30 जागा जिंकेल असं मला वाटत नाही.
काँग्रेसला 1-2 जागा स्वतःच्या बळावर येण्यासाठी कमीच पडते. केवळ भाजपला किती जागा येतील? काय झालं होतं, अजित पवार साहेबांचं दुःखद निधन जर दुर्घटना घडली नसती तर काँग्रेस पूर्णपणानं स्वतःच्या बळावर सत्तेमध्ये आली असती. परंतु कधीही आपण राजकारणात अनेकदा पाहिलं की सहानुभूतीची एक लाट असते. त्यामुळं उदगीर आणि अहमदपूर या 2 मतांची समीकरणं थोडीशी चेंज झाली. त्यामुळं काँग्रेसला स्वबळावर येण्यापासून 1-2 पावलं मागं राहावं लागेल असं मला वाटतं. भाजपचे आकडे राहील. भारतीय जनता पार्टी स्वबळावर आता बघा 20 ते 25, 24-25 या धर्मानं भारतीय जनता पार्टी राहू शकते. सगळा सर्वे आणि अशा पद्धतीचा अंदाज जे आहे ते पत्रकारांकडून व्यक्त केला जातं. राजू पाटील सर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी हा वेगळाच अंदाज जो की त्यांचे अनेक वेळाचे अंदाज खरे ठरलेले आहेत, महानगरपालिकेचा त्यांनी केलेला अंदाज तो देखील खरा ठरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं या निवडणुकी म्हणजे उद्या होणारं जे आहे मतमोजणी त्यात कसे ट्रेंड येतात, कसे निवडणुकीचे निकाल लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्याचे निकाल आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत असेच जुळून राहा. धन्यवाद.